नमस्कार मित्रांनो, निशिकांत गोसावी 71 या चॅनलवर परत एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे बैलपोळा। आज काय आहे? कोणाचा बर्थडे आज? आज आहे भाऊचा बर्थडे, म्हणजे आज आहे बैलपोळा। तर सर्वप्रथम तुम्हाला श्रावणच्या शेवटच्या सोमवारच्या आणि बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। हार्दिक खूप शुभेच्छा। हा, तर मित्रांनो, आज आहे याचा बर्थडे आणि अजून याचा पण बर्थडे। दादू, तुला पण बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर दादू त्याने ऍक्सेप्ट केले। तर अशा प्रकारे आज बैलपोळ्यानिमित्त आम्ही काय काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो, पूजा कशी केलेली। आणि सर्वात मेन म्हणजे आपली आई घरी नाही आहे, 2 दिवसापासून आई गेलेली आहे मामाच्या गावाला। तर तिथं बैलांचं म्हणजे गावात कसं, हा तेच ना, माझ्या मामाच्या गावाला म्हणजे आईचं माहेरच ना। तर आई तिकडे गेलेली आहे। आईने काय केलंय, तिथून आपल्याला जे गावात कसं आहे बैल वगैरे फिरवताना, तर म्हणजे रोज कसं मिळालं रोज कसं मिळायला फिरवतो, तसं ते गावात पण बैल वगैरे फिरवताना, तर मग त्याचा व्हिडिओ आईने काढलेला आहे, तो आपल्याला पाठवला आहे। तर तो पण आपण या व्हिडिओमध्ये शेवटी नक्की ऍड करू। एवढा मोठा बैल आहे, हा छोटा बैल आहे मोबाईल मध्ये एवढा मोठा बैल आहे। हा, तर मग अशा प्रकारे झालेलं आहे। तर आता काय काय बनवलेलं आहे तृप्तीने ते पण तुम्हाला दाखवतो, आणि कशी आपण मांडणी केली आहे पूजेची ते तुम्हाला दाखवतो। चला, तर मित्रांनो, हे बघा, अशा प्रकारे आपण मांडणी केलेली आहे। 4 बैल आणि 1 घोडा। हा घोडा आहे। आणि हे बघा, इथं काय काय आहे, वरण भात, पुरणाची पोळी, रशी भात, कोरडे, पापड, भजी, आणि खीर पण टाकलेली आहे, आणि पाणी, आणि अशा प्रकारे पूजा केलेली आहे। हा आपला देवारा आहे। तर आई घरी नसल्यामुळे तृप्ती पूजा करते। हे बघा, तिची हँड रायटिंग कशी मला कमेंट करून नक्की सांगा। रांगोळीची। तर योगित ताई, आई घरी नाही, तुला करमत आहे का? नाही। मग आता उद्या येईल आईकडे सोडून येतो मी। सोनता, तुला करमत आहे का? नाही, सोनताला पण करमत नाही, कारण की आई घरी राहिली का, आई जोपर्यंत 2-3 घोडे लावत नाही तोपर्यंत आम्हाला कोणाला करमत नाही। भाऊ, तुला करमत आहे का रे? नाही, कारण की काय आहे, कारण की आईने भाऊ काही ना काही खोड्या करतो, आणि आई भाऊला कसे टोले देते का नाही? हा, कोण देत अजून? बाबा बी, हा, आणि बाबा टोले देतात तुला? बाबा मारतात तुला? बाबा कधी मारतात तुला? खरं सांग, खोटं नको बोलू। आणि आई घरी नसल्यामुळे भाऊचं खूप नुकसान झालेलं आहे। भाऊला झोपायला भेटत नाहीये, भाऊला आईजवळ झोपावं लागतं रोज ना भाऊ। तर मग अशा प्रकारे आपण बैलपोळ्यानिमित्त छोटस घरच्या घरी कार्यक्रम केला आहे। तर आमची पूजा कशी वाटली, आणि आमचा बैल कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा। तर चला, तोपर्यंत आता सगळ्यांना बाय कर। तर मित्रांनो, बाय करत मेन कारण असं आहे, भाऊला पुरणपोळी खायची आहे, त्याला डोळे लागलेले कधीपासून। तो गावावरून आला तेव्हापासून आईला म्हणतोय, आई आई पुरणपोळ्या करणार। आज पुरणपोळ्या केल्या, पहिले त्याला पुरणपोळी खाऊ घालतो, म्हणजे कसं मेन म्हणजे कसं बैलाला पोळी दिली तर पुण्य लागला आम्हाला। तर चला, आता भेटू आपण आपल्या पुढील भागामध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।